लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी 100 आणि 200 रुपये आकारल्याप्रकरणी नेट चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना फॉर्म भरून घेण्यासाठी लाभार्थी महिलेकडून कोणतीही फीची रक्कम न आकारता अपेक्षित असताना फॉर्म भरणाऱ्या महिलांकडून 100 आणि 200 रुपये घेतल्याचा प्रकार उजेडात आला। या प्रकरणी 2 नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आलेत। 7 रस्ता परिसरातील प्रगती नेट कॅफे, योगेश्वर नेट कॅफे अशी नावं। या नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्या महिलांकडून शासनाच्या निर्णयाचा आदर करून फॉर्म भरणं अपेक्षित असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 100 रुपये 200 रुपये घेऊन अर्ज भरल्याच्या दोन्ही नेट कॅफे चालक आणि मालकांवर आरोप आहे। या प्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मंडलाधिकारी सारिका कल्याण वावळ यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। ते दोन्ही नेट कॅफे अधिकृत ई महासेवा केंद्र नसल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी दोन्ही नेट चालकाविरुद्ध भारतीय दंड न्याय संहिता 318(2), 318(4), 3 आणि 5 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय।